आणि आता 10च्या 25 मोठ्या आपण बातम्या बघूयात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अंडी घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। शालेय पोषण आहारातून अंडी बंद केल्याचा आरोप केलाय। सोयाबीन खरेदीची मुदत 8 फेब्रुवारीपर्यंत वाढली आहे। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। 4892 रुपयांच्या हमीभावानं खरेदी होणार आहे। ममता कुलकर्णींना महामंडलेश्वर पदावरून हटवलंय। किन्नर आखाडाचे संस्थापक ऋषी अजय दास यांची कारवाई। काही दिवसांपूर्वी ममता कुलकर्णींची महामंडलेश्वर पदावर झाली होती निवड। प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यासाठी भाविकांची अलोट गर्दी। चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरही मोठ्या प्रमाणात भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी उच्चांकी। सोन्याचे दर 84,151 रुपयांवर पोहोचले। 2 दिवसात सोन्याच्या दरामध्ये 1100 रुपयांची वाढ झाली आहे। इंडो जपान शिवस्वराज्य रथयात्रा राजधानी दिल्लीमध्ये। जपानमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना होणार आहे। जपानच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पुतळ्याची निर्मिती। साताऱ्यात ठेवण्यात आलेली शिवकालीन वाघनखं नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत। त्यामुळे अखेरच्या दिवशी वाघनखं बघण्यासाठी साताऱ्यामध्ये शिवप्रेमींची गर्दी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 किंवा 3 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार। राज्यातील राजकीय घडामोडींबाबत अमित शहांशी चर्चा होण्याची शक्यता आहे। भाजप दर 15 दिवसांनी मंत्र्यांचा क्लास घेणार। दर 15 दिवसांनी मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार होणार आहेत। तर मुख्यमंत्र्यांची दर 3 महिन्यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। भाजपकडून संघटना मजबूतीचा प्रयत्न आहे। पुण्यामध्ये मराठी भाषा विभागातर्फे मराठी विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस अजितदादांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन। राज्यातील आता नौकांवर खलाशांना आधार कार्ड बाळगणं बंधनकारक असेल। सागरी सुरक्षिततेसाठी मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंचे आदेश। नियमांचं उल्लंघन केल्यास परवाना रद्द होण्याची कारवाई होण्याची शक्यता। बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सरपंच हत्या प्रकरणात घुले मुख्य आरोपी आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात राज्य सरकार पोलिसांच्या मागे खंबीर उभं राहणार आहे। सूत्रांची माहिती। तर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधामध्ये सरकारची सर्वोच्च न्यायालयात जाण्यावर वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे।